डोनाल्ड ट्रम्प यांच्या रूपाने अमेरिकेला एक बांधकाम उद्योजक राष्ट्राध्यक्ष म्हणून लाभला। विशेष म्हणजे ट्रम्प यांचा भारतातला पहिला बांधकाम प्रकल्प पुण्यात उभा राहतोय। इथल्या एका फ्लॅटची किंमत सुमारे 15 ते 22 कोटी इतकी आहे। अत्यंत महागड्या अशा ट्रम्प टॉवर्समध्ये घर असणं ही जगभरात प्रतिष्ठेची बाब मानली जाते। ट्रम्प यांच्या या पुणे कनेक्शनचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पुण्यातील अमिरोंका इलाका समजला जाणारा कल्याणी नगरमध्ये उभे राहिलेले हे दोन उत्तुंग टॉवर्स आहेत। यातली बातमी अशी आहे की या टॉवर्सवरती जे नाव लिहिलं आहे ते आपलं लक्ष वेधून घेत आहे। ते आहे ट्रम्प टॉवर्स। नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले जे डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांच्या भागीदारीतून हा प्रकल्प या ठिकाणी उभा राहिला आहे। साधारणपणे 3 वर्षांपूर्वी या प्रकल्पाची घोषणा करण्यासाठी स्वतः डोनाल्ड ट्रम्प पुण्यात आले होते आणि पुण्यातल्या पंचशील ग्रुपसोबत त्यांनी भागीदारी केली आणि त्यातून हे आलेशान टॉवर जे आहेत ते उभे राहिलेत। 23 मजल्यांचे हे टॉवर्स आहेत। एका टॉवरमध्ये 23 फ्लॅट म्हणजे 23 अपार्टमेंट्स आहेत। आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की किती आलिशान आणि भव्य स्वरूपाची ही घरं असतील आणि म्हणूनच या ठिकाणी घरं घेणारे लोक जे आहेत ते देखील तितकेच दिग्गज आहेत। आत्तापर्यंतच्या माहितीनुसार सिनेकलावंत ऋषी कपूर, रणवीर कपूर यांनी देखील या इमारतीमध्ये घर घेतले आहेत। एका फ्लॅटची, एका अपार्टमेंटची किंमत जवळजवळ 15 कोटी ते 22 कोटी इतकी असल्याची या ठिकाणी माहिती आहे। आत्ता पूर्ण स्थितीत असलेली ही इमारत म्हणता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे की मुळातच ट्रम्प हा एक ब्रँड आहे। जगभरातल्या रिअल इस्टेटमध्ये ट्रम्प टॉवरमध्ये किंवा ट्रम्प यांनी उभारलेल्या इमारतींमध्ये राहणं याला एक खूप वेगळं महत्त्व आहे। एक मोठी गोष्ट समजली जाते आणि आता पुणेकर लोकांना देखील या ट्रम्प टॉवरमध्ये राहायला मिळणार आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी उभारलेल्या इमारतीमध्ये पुणेकरांना किंवा ग्राहकांना राहायला मिळणार आहे। ही निश्चितपणे एक वेगळी आणि त्यांच्यासाठी अभिमानाची बाब असणार आहे आणि म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांचं हे अशा प्रकारचं पुणे कनेक्शन असल्याचं म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, कल्याणी नगर, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।